मी खरं तर शब्द सुचत नाही आहेत. अनेक वर्ष त्यांच्या सोबत मी काम केलंय आणि हा हा धक्का आहे. इतका अनपेक्षित धक्का असेल असं स्वप्नातही वाटलं नाही. त्यामुळे विश्वास अजूनही बसत नाही. महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता, गेली 4 दशकं ज्यांनी या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख करून दिली, एक प्रशासनावरती चांगली पकड असलेला एक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. मला आठवतंय कोविडच्या संकटाच्या काळामध्ये 2.5 वर्ष मी त्यांच्या सोबत या शहरामध्ये काम केलं. राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेमध्ये ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या सोबत काम करत होतो. आणि आज दादा आपल्यात नाही आहेत, याचं अतीव दुःख होतंय. या महाराष्ट्राच्या समाजकारणाचा, राजकारणाचा मोठ्या प्रमाणात झालेलं हे नुकसान आहे. आणि आता दादा परत कधीच आपल्यात नाहीत, ही भावना सुद्धा खूप वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही मोजकेच नेते हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनावरती राज्य करत होते, किंबहुना त्यांना त्यांचं काम, त्यांचं नेतृत्व हे कायमच मार्गदर्शक वाटलं, दिशा देणारं वाटलं, त्यात दादा होते. तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर इतका सहवास त्यांचा लाभला. आणि त्यानंतर आता दादांशिवाय राज्याचं, पुण्याचं राजकारण, समाजकारण कल्पना सुद्धा नाही करू शकत. त्यामुळे समाजाचं नुकसान आहे, या महाराष्ट्राचं नुकसान आहे. पवार कुटुंबियांवरती तर निश्चितपणे हा मोठा आघात आहे. तितकाच आघात या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सर्वच पक्षीय कार्यकर्ते, मला असं वाटतं की मला सुद्धा आज काय बोलावं ते सुचत नाही. त्यात खूप काम केलं एकत्र त्यांच्यासोबत ना, म्हणजे एक साधारण ती भावना आहे. महापालिकेची निवडणूक झाली पण कधीच त्यांचा आदर आणि हे सोडून आम्ही कधी वागलो नाही. आणि त्यांनी सुद्धा प्रेम केलं सगळ्यांवरती. तर एक भावना आहे. बाकी काय आज बोलण्यासारखंही नाही मला वाटतं.